विद्यार्थी मित्र हो, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग म्हणजेच पेपर 3 मधील पहिल्या चॅप्टरला आज आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या चॅप्टरचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085. यामध्ये मायक्रोप्रोसेसरची ओळख आपल्याला आहे आणि 8085 ह्या मायक्रोप्रोसेसरचा अभ्यास देखील या चॅप्टरमध्ये आपल्याला करावायचा आहे. आता सुरुवातीला मायक्रोप्रोसेसर या शब्दाबद्दल माहिती आपण घेऊ. मायक्रोप्रोसेसर हा 2 शब्दांचा मिळून बनलेला आहे. इथे आपण पाहताय मायक्रो आणि पुढचा आहे प्रोसेसर. मायक्रो हा शब्द या अर्थाने आलेला आहे, इट इंडिकेट्स स्मॉल साईज. ज्या पद्धतीनं छोट्या कारला नॅनो कार असं नाव दिले, नॅनो हे स्मॉल साईज असल्यामुळे, तसं मायक्रो हा शब्द या ठिकाणी इंडिकेट करतोय की हे जे सर्किट आहे हे अतिशय कमी जागेचं आहे, स्मॉल साईजचं आहे. मायक्रोप्रोसेसर मधला पुढचा जो शब्द आहे प्रोसेसर, प्रोसेस करणे म्हणजे क्रिया करणे, वेगवेगळ्या क्रिया यामध्ये केल्या जातात आणि म्हणून हा जोड शब्द मायक्रोप्रोसेसर शॉर्टली आपल्याला असं म्हणता येईल की हा याच्यामधला जो मायक्रो आहे तो स्मॉल साईज इंडिकेट करतो आणि प्रोसेसिंग म्हणजे याच्यामध्ये अनेक क्रिया केल्या जातात. उदाहरणार्थ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्याचबरोबर लॉजिक क्रिया, अँड, ऑर, नॉट अशा पद्धतीच्या क्रिया देखील यामध्ये केल्या जातात, विविध प्रोसेस केल्या जातात आणि म्हणून याला मायक्रोप्रोसेसर असं नाव दिलेलं आहे. आता याची आपण थोडक्यात माहिती पाहू. मायक्रोप्रोसेसरची. मायक्रोप्रोसेसर इज ए सेमीकंडक्टर मल्टीपर्पज प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस that reads binary instructions from a storage device called memory, accepts binary data as input and processes data according to the instructions and provides result as output. आता यातल्या प्रत्येक शब्दांचा बारकाईने आपण अर्थ पाहू. मायक्रोप्रोसेसर हा सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. त्याचबरोबर पुढचा शब्द आहे मल्टीपर्पज. याला मल्टीपर्पज या अर्थानं म्हटलेला आहे. अनेक कामासाठी मायक्रोप्रोसेसर वापरला जातो. उदाहरणार्थ मायक्रोप्रोसेसर टीव्हीमध्ये वापरलेला असतो, मायक्रोप्रोसेसर ओव्हनमध्ये वापरलेला आहे, वॉशिंग मशीनमध्ये मायक्रोप्रोसेसरचा वापर करता येतो, सॅटेलाईटमध्ये मायक्रोप्रोसेसरचा वापर करता येतो, कॉम्प्युटरमध्ये मायक्रोप्रोसेसरचा वापर करता येतो. म्हणून या ठिकाणी मल्टीपर्पज असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे व्याख्येमध्ये. पुढचा जो शब्द आहे तो प्रोग्रामेबल. आता प्रोग्रामेबल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम देता येतो किंवा जो प्रोग्रामनुसार हा क्रिया करतो त्याला प्रोग्रामेबल असं म्हटलेलं आहे. आता प्रोग्राम पाहण्यापूर्वी अगोदर इन्स्ट्रक्शन पाहू. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना. प्रोसेसरला ज्या सूचना दिल्या जातात त्याला इन्स्ट्रक्शन असं म्हणतात. ज्या सूचनेप्रमाणे प्रोसेसर कार्य करतो आणि ह्या सूचनांचा जो संच असतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, इज कॉल्ड प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजे काय? सूचनेचा संच. या ठिकाणी ह्या सूचना ह्या सिक्वेन्सनेच घेतल्या जातात. त्याला पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये जी सिक्वेन्स दिलेली असते त्या सिक्वेन्सने म्हणजेच त्याच क्रमाने सूचना ह्या मायक्रोप्रोसेसरकडून रीड केल्या जातात आणि त्याच पद्धतीने कार्य देखील केलं जातं. सिक्वेन्स हा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं वर्गामध्ये आल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला सूचना सांगितली जाते की आता आपण हा टॉपिक घेणार आहोत, हे लक्षपूर्वक ऐका, आता लिहून घ्या, आता गृहपाठ घ्या, याचा एक विशिष्ट क्रम दिलेला असतो आणि त्यानुसारच कार्य होत असतं. तसंच इथे देखील सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनेनुसार कार्य होतं. या सूचनेचा क्रम बदलून चालणार नाही. पुढचा शब्द आहे लॉजिक डिव्हाइस. लॉजिक डिव्हाइस कारण का की याच्यामध्ये लॉजिक सर्किट आहे, लॉजिक ऑपरेशन्स केल्या जातात आणि संपूर्ण प्रोसेसर
हा डिजिटल इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच बायनरी इन्स्ट्रक्शनवर कार्य करतो. बायनरी इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? बायनरी आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. 0 आणि 1 हे बायनरी बिट्स आहेत आणि बायनरी नंबर्स असलेल्या सूचना, त्याला बायनरी इन्स्ट्रक्शन असं म्हणतात, ह्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये स्टोअर केल्या जातात. आता स्टोरेज डिव्हाइसला म्हटलेलं आहे मेमरी. मेमरीमध्ये ज्या सूचना आहेत आणि प्रोग्राम आहे तो स्टोअर केला जातो आणि प्रोसेसर ह्या सूचना रीड करून सूचनेच्या क्रमाने सिक्वेन्सने आपलं काम करतो. पुढे म्हटलेलं आहे की ॲक्सेप्ट बायनरी डेटा. आता जो काही प्रोसेस करायचा डेटा तो देखील मेमरीमध्ये आहे आणि हा डेटा देखील प्रोसेसर ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो आणि त्याच्यावर प्रोसेस करतो. डेटा कोण देतं प्रोसेसरला? तर जे साधन प्रोसेसरला डेटा बायनरी स्वरूपात देतं त्याला इनपुट साधन असं म्हणतात, इनपुट डिव्हाइस असं म्हणतात. थोडक्यात प्रोसेसरला माहिती डिजिटल स्वरूपात, बायनरी स्वरूपात देणाऱ्या साधनाला इनपुट साधन असं म्हणतात. उदाहरणार्थ कीबोर्ड हे एक इनपुट साधन आहे, माऊस हे इनपुट साधन आहे, स्कॅनर हे इनपुट साधन आहे, मायक्रोफोन हे इनपुट साधन आहे. अशा प्रकारे माहिती ही डिजिटल स्वरूपात, बायनरी स्वरूपात प्रोसेसरला दिली जाते आणि प्रोसेसर ही माहिती मेमरीमध्ये स्टोअर करून, मेमरीमध्ये रीड करून त्याच्यावर प्रोसेस करतो. जेव्हा त्या प्रोसेस केली जाईल तेव्हा जो रिझल्ट येतो तो रिझल्ट आउटपुटच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शविला जातो. हे काम आउटपुट साधनाच्या मदतीने केलेलं असतं. आउटपुट साधन म्हणजे काय? आउटपुट डिव्हाइसेस ज्याला म्हणतात. रिझल्ट शो करण्यासाठी जे साधन वापरलं जातं त्याला आउटपुट साधन म्हणजेच आउटपुट डिव्हाइस असं म्हटलेलं आहे. अनेक आउटपुट डिव्हाइस हे प्रोसेसरला जोडलेले असतात. उदाहरणार्थ प्रिंटर. प्रिंटर काय करतो की जो रिझल्ट आहे तो आपल्याला पेजवर प्रिंट करून देतो. त्याचबरोबर स्पीकर हे देखील आउटपुट डिव्हाइसचं उदाहरण आहे. त्याचबरोबर मॉनिटर. मॉनिटरवर आपल्याला रिझल्ट दिसतो, वाचता येतो, पाहता येतो, म्हणून मॉनिटर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. अशा प्रकारे ह्या व्याख्येमध्ये जे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते आता आपण पाहिले. आता एकत्रित व्याख्या आपण पाहू. मायक्रोप्रोसेसर हा एक असा सेमीकंडक्टर मल्टीपर्पज प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस आहे की जो इनपुट डिव्हाइसने दिलेल्या बायनरी डेटा सूचनेप्रमाणे प्रोसेस करतो आणि आउटपुट हे रिझल्टच्या स्वरूपात आउटपुट आपल्याला दर्शवितो. याला आपण मायक्रोप्रोसेसर असं म्हणतो. आता ह्या व्याख्या जर आपल्याला लक्षात आली असेल तर आपण ह्या मायक्रोप्रोसेसरमध्ये कुठले भाग आहेत त्याकडे आता आपण वळूया. मायक्रोप्रोसेसरमध्ये मायक्रोप्रोसेसर ब्लॉक डायग्राम आपल्याला दिसेल. 3 भाग इथे आहेत. हा पहिला भाग ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिट, शेजारी रजिस्टर आहे आणि खालच्या बाजूला कंट्रोल युनिट आहे. आता यामधले हे 3 प्रमुख भाग आहेत. ALU, रजिस्टर आणि कंट्रोल युनिट. प्रत्येकाचं काम आपण या ठिकाणी समजावून घेऊ. ALUचा लॉंग फॉर्म आहे अरिथमॅटिक लॉजिक युनिट. आता हा एक असा भाग आहे ज्यामध्ये जो डेटा आहे त्याच्यावर अरिथमॅटिक किंवा लॉजिकल क्रिया केल्या जातात. अरिथमॅटिक म्हणजे काय? उदाहरणार्थ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन
आणि लॉजिक ऑपरेशन्स म्हणजे कोणते? अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, नॉट, एक्सऑर, एक्सनॉर अशा प्रकारचे हे ऑपरेशन ALU या भागामध्ये केले जातात. दुसरा जो भाग आहे तो रजिस्टर. 11वीला असताना आपण रजिस्टरचा अभ्यास केलेला आहे. रजिस्टर हे अनेक फ्लिपफ्लॉपचं बनलेलं असतं. एक फ्लिपफ्लॉप एक बीट डेटा स्टोअर करू शकतो, आपल्याला माहिती आहे. बीट म्हणजे काय? 0 किंवा 1 याला बीट असं म्हणतात, बायनरी बीट. एक बीट स्टोअर करायचं असेल तर एक फ्लिपफ्लॉप लागतो आणि असे 8 बीट्स आपल्याला स्टोअर करायचे असेल तर आपल्याला 8 फ्लिपफ्लॉप घ्यावे लागतील आणि 8 फ्लिपफ्लॉपच्या एकत्रित सर्किटला रजिस्टर आपण असं म्हणतो. ज्या पद्धतीने एखादी वही असते त्याला रजिस्टर म्हणतात आणि त्या वहीमध्ये अनेक पानं असतात. त्याच पद्धतीने एक पान म्हणजे एक फ्लिपफ्लॉप आणि अनेक पानांची रजिस्टर, तसे अनेक फ्लिपफ्लॉपचं रजिस्टर या ठिकाणी होतं. म्हणजे अनेक बीट डेटा या ठिकाणी स्टोअर केला जाऊ शकतो. आता हे रजिस्टर आपल्याला कधी लागतं? जेव्हा डेटा प्रोसेस करायचा असतो तेव्हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये डेटा स्टोअर करायचा असतो किंवा प्रोग्रामचं एक्झिक्युशन करायचं असेल, अशा वेळेस रजिस्टरचा उपयोग होतो. तिसरा जो भाग आहे तो कंट्रोल युनिट आहे. कंट्रोल युनिट मध्ये काय होतं? क्लॉक पल्सेस जनरेट केले जातात. ज्या पद्धतीने आपलं दैनंदिन काम घड्याळावर अवलंबून असतं, क्लॉकवर अवलंबून असतं, त्याच पद्धतीनं स्क्वेअर पल्सेस याला प्रोसेसरमध्ये, मायक्रोप्रोसेसरमध्ये क्लॉक म्हटलेलं आहे. आणि हे क्लॉक पल्सेसच्या सिक्वेन्सनुसार या ठिकाणी ऑपरेशन्स पार पाडले जातात. म्हणजे पहिल्या क्लॉकला हे ऑपरेशन, दुसऱ्या क्लॉकला हे ऑपरेशन, अशा पद्धतीची सिक्वेन्स त्या ठिकाणी मेंटेन केली जाते. टायमिंग आणि कंट्रोल सिग्नल्स हे देणारा विभाग म्हणजेच कंट्रोल युनिट होय. हा संपूर्ण डेटाचा फ्लो कंट्रोल करतो. आता आपल्याला ब्लॉक डायग्राम मधले घटक समजले असतील. पहिला घटक ALU. ALU is a arithmetic logic unit where arithmetic and logical operations are carried out. दूसरा विभाग आहे registers. They are used to store data temporarily during execution of program. आणि तिसरा आहे control unit. It provides timing and control signals to the whole system. It also controls flow of data. या पद्धतीने आपण मायक्रोप्रोसेसरचा ब्लॉक डायग्राम पाहिलेला आहे. आता यानंतर मायक्रोप्रोसेसरचे जे फंक्शन्स आहेत, कार्य आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. मायक्रोप्रोसेसरचं नेमकं काम काय आहे? पहिलं काम आपण पाहूया. टू फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन घ्यायच्या, त्या डिकोड करायच्या आणि एक्झिक्यूट करायच्या. हे पहिलं काम मायक्रोप्रोसेसरचं आहे. दुसरं काम टू ट्रान्सफर डेटा फ्रॉम वन ब्लॉक टू अनदर ब्लॉक और फ्रॉम वन ब्लॉक टू इनपुट और आउटपुट लाइन्स. डेटा ट्रान्सफर करायच्यात. कुठून डेटा ट्रान्सफर करायचा? एका ब्लॉकपासून दुसऱ्या ब्लॉकमध्ये किंवा एका ब्लॉकमधून इनपुट डिव्हाइसला, एका ब्लॉकमधून आउटपुट लाइन्सला. अशा पद्धतीने डेटा ट्रान्सफर करणं, डेटा पाठवणं हे सुद्धा काम मायक्रोप्रोसेसरला करावं लागतं. तिसरं महत्त्वाचं काम आहे टू गिव्ह प्रॉपर रिस्पॉन्स टू द डिफरंट एक्सटर्नली प्रोड्यूस्ड इंटरप्ट्स अकॉर्डिंग टू देअर प्रायोरिटी. याचा अर्थ एखादं इन्स्ट्रक्शन नुसार चालू आहे काम, ऑपरेशन चालू आहे आणि मध्येच एखादा इंटरप्ट आला तर त्याच्या प्रायोरिटीनुसार तो इंटरप्ट घ्यायचा, त्याला रिस्पॉन्स द्यायचा. हे देखील काम मायक्रोप्रोसेसरचं आहे.
आणि शेवटचं काम टू प्रोव्हाइड कंट्रोल अँड टायमिंग सिग्नल्स टू द होल सिस्टम अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स. सूचनेनुसार संपूर्ण सिस्टीमला टायमिंग सिग्नल आणि कंट्रोल सिग्नल देणं हे असे महत्त्वाचे 4 फंक्शन्स मायक्रोप्रोसेसरचे आहेत. मायक्रोप्रोसेसरच्या इंट्रोडक्शनमध्ये आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण मायक्रोप्रोसेसरचे जे जनरेशन आहेत, इव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर, याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.